सध्या आपण बघू शकताय, मी सध्या शिक्रापूर येथे उभा आहे। शिक्रापूरमध्ये आपण बघू शकताय हे अनुयायी जे विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी जे आलेले आपण बघू शकताय। या साईडला बसीचं सुविधा करण्यात आलेली आहे अनुयायीसाठी घेऊन जाण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी। तशीच काही तिथी आपण बघू शकता इथं की लहान मोठे जे वयस्कर संपूर्ण भीम सैनिक इथे भीमा कोरेगावला मानवंदना करण्यासाठी इथे आलेले आहेत। लाखोच्या संख्येमध्ये लोक इथं आलेले आहेत भीमा कोरेगावला मानवंदना करण्यासाठी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव विजयस्तंभावर पोहोचले। 1818च्या ऐतिहासिक लढ्यात शौर्य दाखवणाऱ्या योद्ध्यांना त्यांनी आदरांजली वाहिली। त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन कडक बंदोबस्त ठेवला होता। भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यात झाली। या लढाईत ब्रिटिश सैन्यासह दलित महार सैनिकांनी पेशव्यांचा जड सैन्यांचा पराभव केला। हा लढा दलित समाजासाठी स्वाभिमानी आणि समतेचा प्रतीक बनला आहे। जसं की आज आपण आहोत पुणे येथील भीमा कोरेगाव येथे। भीमा कोरेगाव येथे इथे एक आंबेडकर अनुयायी आज एक शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटतर्फे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या लाखोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी आज आपण पाहू शकता की भीमा कोरेगाव 207वा वर्ष, जेणेकरून आज हे सन इसवी से 1 जानेवारी 1818 पासून ते 2025 पर्यंत हे अभिवादन असे करण्यात येत आहे। त्या निमित्ताने सकाळच्या टायमाला आपण पाहू शकता की आंबेडकरी अनुयायी आले होते। त्याच निमित्ताने मंडळी मंत्री महोदय अशांनी येऊन सुद्धा येथे शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलेले आहे। या वर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभावर पोहोचले आणि शूरवीरांना आदरांजली वाहिली। मानवंदना देण्याकरिता राज्यातील लोकांचा समावेश होता। मोठ्या संख्येने तरुण, महिला व ज्येष्ठांनी पारंपरिक वेशभूषा करून हा ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा केला। सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसरात 10,000हून अधिक पोलीस तैनात केले होते। ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवली जात होती। वाहनांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता। मानवंदनासाठी आलेल्या अनेक अनुयायांना हा दिवस त्यांच्या संघर्षाने आणि अभिमानाचे प्रतीक असल्याचे वर्णन केले। एक तरुण अनुयायी म्हटला, हा दिवस आपल्या पूर्वजांना शौर्याची आणि संघर्षाची आठवण करून देतो। त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही दरवर्षी तिथे येतो। कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध सामाजिक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आयोजकांनी अनुयायांना पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि अन्न वाटप यासारख्या आवश्यक सुविधा पुरवल्या। भारताच्या विविधपूर्ण समाजात एकता आणि समतेचा संदेश किती महत्त्वाचा आहे हे शौर्य दिनाने पुन्हा एकदा सिद्ध केले। हा कार्यक्रम दलित समाजाच्या ताकदीचे आणि त्यांच्या हक्कांच्या जाणीवेचे प्रतीक बनला आहे। भीमा कोरेगावमध्ये सध्या विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी अनुयायी इथे लाखोच्या संख्येमध्ये जमलेले आपण बघू शकता। शासन प्रशासनाच्या बाजूने ही सगळी सोय करण्यात आली आहे। त्यांच्या
त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि त्यांच्या शौचालयाची पूर्णप्रथम सोय करण्यात आली. आपण बघू शकताय भीमा कोरेगावच्या बाजूला या मैदानामध्ये आपण बघू शकता एक छोटे छोटे स्टॉल लावले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये खाण्याचं आणि काही पुस्तकं आणि दिवे वगैरे असे बारीक बारीक जे लोकांची जरूरत आहे असं या ठिकाणी भीमा कोरेगाव या विजयस्तंभाच्या पाठीमागे ही सर्व सोय करण्यात आली. आपण बघू शकता अनुयायी लाखोच्या संख्येमध्ये इथं भीमा कोरेगावला उपस्थित आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिन एक ऐतिहासिक घटनेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला होता. तो केवळ दलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. या निमित्त सामाजिक न्याय समतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यात आले. भीमा कोरेगावमधून कमलाकर सूर्यवंशी आणि कैलास कसबेसह सय्यद असलम, गल्ली मीडिया, पुणे.